हे आपल्यातनं गेलेले. आज अजितदादा असं नाव कुणाला माहीत नाही असं एक गाव नव्हतं. महाराष्ट्रभर अजितदादांची चर्चा, त्यांचा विकास, त्यांची प्रगती, त्यांनी केलेली ही बारामती ही निशब्द आहे बोलण्यासारखा. आमच्या दादांचा वादा अधुराच राहिला. इंदापूर. आज संपूर्ण महाराष्ट्राला खूप असं दुःख झालं आहे. कोणाला विश्वास न बसणारी गोष्ट आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राला दादा सोडून गेले. ह्यामुळं महाराष्ट्रावर पूर्ण शोकाकाळ आहे. आता एक्सपर्ट जाण्याशिवाय सांगता येत नाही आहे की नेमका ते प्लेनमध्ये काही फॉल्ट होता किंवा ते मॅन्युअल काही मिस्टेक झालेली आहे त्यामध्ये. आणि ते एक्सपर्ट टीम जाचसाठी ऑलरेडी सुरू आहे. त्याची किती जण होते फ्लाईट? ते फ्लाईटमध्ये 5 जण होते. आणि दादांसोबत इतर जण कोण होते? काही हॉस्पिटलकडनं काही प्रशासनाला माहिती देण्यात आली? ती जे माहिती आमच्याकडे आहे ते आयडेंटिटी कन्फर्मेशनचे काम चालू आहे. त्याच्याबरोबर जे लोक होते त्यात नाव आपल्याला कळवण्यात येईल थोड्या वेळाने. ब्लॅक बॉक्स रिकव्हर केलं ते आता एक्सपर्ट टीमने रिकव्हर करणार आहे आणि एक्सपर्ट टीम आपल्याला रिपोर्ट करणार. सर, साधारण विमान किती वाजता निघालं होतं? बारामतीच्या दिशेने किती वाजता एक्सपेक्टेड? ते जवळपास 8च्या दरम्यान निघून इथे 8:45 दरम्यान आला होता. आणि त्यावेळी हे घटना घडल्यानंतर ते इमिडिएटली आम्ही तिथे जाऊन रेस्क्यू म्हणजे की ते जे डेब्री होता त्यामधून ते डिझीजचे बॉडीज काढून ते हॉस्पिटलला पाठवण्यात आल्या होत्या. सर, प्रायमा फेसी चार्टर्ड जेव्हा लँड झालं तेव्हा हा ऍक्सिडेंट झालाय का? लँड होण्याचे अगोदर झालेलं आहे. प्रायमा फेसी रिझन काय सांगता येतं? ते सध्या काही सांगता येत नाही. एव्हिएशन कडनं ते एक्सपर्ट जे त्यांचा ओपिनियन आहे ते आपल्याला थोड्या वेळाने देतील. सर, मे डेचा कॉल पायलटने दिला होता का? काही प्रायमा फेसी ती सगळ्या गोष्टी एक्सपर्ट रिपोर्टमध्ये आपल्याला भेटणार. त्याच्यावर मी कमेंट करू शकतो.